10 पैकी 4 जणींना पाळी वेळेवर येत नाही. पाळीमध्ये रक्तस्राव व्यवस्थित होत नाही. पाळी येण्याच्या आधी खूप जास्ती पाठ, पोट, कंबर दुखते. काही जणींना तर औषधं घेतल्याशिवाय पाळीच येत नाही. काही जणी ह्याकडे दुर्लक्ष करतात. काही जणी अर्धवट ट्रीटमेंट घेतात आणि काही जणींना तर ह्याचे गांभीर्यच कळत नाही आणि मग हळूहळू पूर्ण शरीरावर ह्याची लक्षणं दिसू लागतात. जसं वजन वाढतंय, चिडचिड खूप वाढते, नको तिथे केस येत आहेत आणि असे अनेक जेव्हा त्रास व्हायला लागतात त्यावेळेला ह्याचे गांभीर्य कळते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. तर अशाच पाळीच्या अनेक समस्यांसाठी आपण काय करू शकतो, त्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्याच्यावर आपण कोणते उपचार करायला पाहिजेत ह्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर सगळ्यात पहिली समस्या ही आहे की पाळी वेळेवर किंवा नियमित येत नाही. काही जणींना महिना उलटून गेला तरी पुढचे 8-10 दिवस पाळी येत नाही. काही जणींना 2-2, 3-3 महिने पाळी येत नाही किंवा काही जणींना तर गोळ्या घेतल्याशिवाय पाळीच येत नाही. आता परवा माझ्याकडे एक 26 वर्षाची मुलगी आली होती. तिला दर 9 ते 10 महिन्यांनी पाळी यायची आणि असे तिला मागचे 10 वर्ष होत होतं. अशा वेळेला तिला विचारलं की तू आतापर्यंत ट्रीटमेंट का नाही घेतली, तर ती म्हणाली आतापर्यंत मला ह्याचा काहीच त्रास झाला नाही, पण आता माझं वजन वाढतंय, आता माझी चिडचिड जास्ती होते आणि मुख्य म्हणजे आता माझं घरचे लग्नाचं बघतायत. तर अशा वेळेला आता मला हे गरजेचं वाटत आहे. खरं तर ही किती गंभीर समस्या आहे. जर तुमची पाळी 9 ते 10 महिन्यांनी येत असेल तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये काहीतरी पॅथॉलॉजी असू शकते आणि त्याचे कारण शोधून आपण त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. जर ह्याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे मूल होण्यासाठी त्रास होऊ शकतो किंवा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात की ज्या ट्रीट करायला अवघड जातात. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पाळी येते त्याच्यानंतर साधारणतः 1 ते 2 वर्ष तुमची पाळी अनियमित असू शकते. पण त्यानंतरही जर तुमची पाळी अनियमित असेल, दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी येत असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवणं अतिशय गरजेचं आहे. ह्यासाठी एक सोनोग्राफी काढून बघणं गरजेचं आहे की गर्भाशयामध्ये काही विकृती तर नाही ना, आणि हे समजल्यानंतरच आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. सर्वप्रथम आपण पाळी नियमित असणे म्हणजे काय हे बघूया. तर शास्त्रानुसार दर 28 ते 30 दिवसांनी पाळी येणे आणि त्यामध्ये 3 ते 4 दिवस लालसर असा रक्तस्राव कोणत्याही त्रासाशिवाय होणे ह्याला नियमित किंवा प्राकृत पाळी असे म्हणतात. ह्याला काही एक्सेप्शन असू शकतात की जसे काही स्त्रियांना दर 21 दिवसाला पाळी येते, काही स्त्रियांना दर 40 दिवसाला पाळी येऊ शकते, पण ह्याच्यामध्येही नियमितता हवी आहे. जर ही नियमितता नसेल तर ह्याला विकृती असेच म्हणावे लागेल. आता पाळी वेळेवर का येत नाही त्याची जर आपण कारणं समजून घेतली तर आपल्याला त्याच्यावर उपाय करणं सोपं जातं. तर पाळी वेळेवर न येण्याची 2 मुख्य कारणं आहेत. ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे गर्भाशयाचं पोषण न होणं. म्हणजे समजा जर गर्भाशयामध्ये आतमध्ये कोणताही स्तर तयार होत नसेल, ह्यालाच एंडोमेट्रियम असं म्हणतात. जर तो स्तर तयारच होत नसेल तर दर 28 किंवा 30 दिवसाला बाहेर येण्यासाठी गर्भाशयाकडे काही नसतं आणि त्यामुळे पाळी येत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे अवरोध किंवा ऑब्स्ट्रक्शन असणं. म्हणजे समजा गर्भाशयाचा स्तर व्यवस्थित तयार होतोय पण काही इतर कारणांमुळे हे बाहेर येण्यामध्ये अडथळा येतोय. आता ह्यासाठी एक अतिशय साधं सोपं उदाहरण आपण बघूया. समजा एक टाकी आहे आणि त्या टाकीमधनं पाणी बाहेर येत नाहीये. तर समजा
पहिलं कारण हे असू शकतं की त्या टाकीमध्ये पाणीच नाहीये, म्हणजेच गर्भाशयाचा स्तर तयारच झालेला नाहीये, हे ह्याच्याशी आपण साधर्म्य लावू शकतो. आणि दुसरं कारण असू शकतं की टाकीमध्ये पाणी आहे पण नळ किंवा तोटी बंद आहे. जर ती तोटी बंद असेल तर पाणी बाहेर येणार कसं? हे दुसरं अवरोधाचं कारण आहे. ह्या अवरोधाची काही कारणं आहेत. त्यापैकी काही कारणं जसं हार्मोनल इम्बॅलन्स आहे, कधी पीसीओडी आहे, कधी वाढलेलं थायरॉइड आहे किंवा कधी कधी शरीरामध्ये अतिरिक्त वाढलेला मेद ही ह्याची काही कारणं असू शकतात. आयुर्वेदानुसार शरीरामध्ये वाढलेला वातदोष हे पाळी वेळेवर न येण्याचं एक मुख्य कारण आहे. अवरोध असेल तर पोट खूप जड वाटते, फुगलेले वाटते. तर आता हे समजून घ्यायचे कसे की आपली पाळी वेळेवर न येण्याचं आपलं कारण कोणतं आहे? तर त्यासाठी एक पोटाची साधी सोनोग्राफी करून घेतली तर त्यामध्ये कळतं की आपला गर्भाशयाचा आतमधला स्तर तयार होतोय का, किंवा कुठे बीजग्रंथीमध्ये गाठी आहेत का, किंवा इतर काही कारणं असतील किंवा इतर काही पॅथॉलॉजी असेल तर ती आपल्याला ह्या सोनोग्राफीमध्ये कळते. अर्थात हे सगळं तज्ज्ञ स्त्री वैद्यांचा सल्ला घेऊनच करायला हवं. एकदा का कारण कळलं की त्याच्यावरची ट्रीटमेंट करणं सोपं जातं. समजा पहिलं कारण असेल म्हणजेच गर्भाशयाचा स्तरच व्यवस्थित तयार होत नसेल तर अशा वेळेला आहार आणि औषधं ही बृहण करणारी असतात. म्हणजेच ही औषधं किंवा आहार हा गर्भाशयाचं पोषण करणारा असतो. आणि समजा जर अवरोध असेल तर औषधं आणि आहार हा कर्षण करणारा म्हणजे शरीरातले दोष बाहेर काढणारा असा असावा लागतो. बऱ्याच वेळेला स्त्रिया जेव्हा पाळी वेळेवर येत नाही किंवा पाळी येतच नाही त्यावेळेला मेडिकलवर जाऊन स्वतःच जाऊन गोळ्या आणतात. ह्या गोळ्या हार्मोन्स असतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोळ्या वापरणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे तात्पुरती पाळी येते पण त्या काळामध्ये ब्लिडिंग कमी होतं आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे पुढची पाळी ही व्यवस्थित येत नाही. त्यामुळे पाळी ही नैसर्गिक येणंच गरजेचं आहे आणि त्यासाठी जे करावं लागतं ते जर केलं तर पाळी वेळेवर येते. आता आपण ऍक्च्युअल ह्याच्यावर आपण उपाय कोणते करू शकतो हे बघणार आहोत. ह्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक म्हणजेच दिनचर्या पाळा. कारण तुम्ही हे बायोलॉजिकल क्लॉक व्यवस्थित फॉलो केलं तर तुमची पाळी ही व्यवस्थित यायला मदत होते. सध्याच्या तरुण मुलींमध्ये रात्रीचे जागरण करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे दोषांचा इतका असमतोल होत आहे की त्यामुळे सध्याच्या तरुण पिढीमध्ये पीसीओडी किंवा हार्मोनल इम्बॅलन्सचं प्रमाण खूप वाढलं आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अतिशय छोटे छोटे बदल केले तरी ह्यामध्ये मोठा बदल घडू शकतो. जसं सकाळी लवकर उठणे आहे, रात्री लवकर झोपणे आहे किंवा सूर्यास्तानंतर आहार कमी घेणे, हे जरी बदल केले तरी आपल्याला पाळी वेळेवर यायला मदत होते. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आहारामधील बदल. आहार हा सकस, चौरस आणि ताजा असावा. त्यामुळे धातू व्यवस्थित तयार होतात आणि धातू व्यवस्थित तयार झाले तर पाळी व्यवस्थित यायला मदत होते. आहारामध्ये गाईच्या तुपाचा वापर करावा. कमीत कमी 2 चमचे गाईचे तूप रोज घ्यावे. रोज 1 चमचा तीळ खावेत. त्यामुळे पाळी व्यवस्थित यायला मदत होते. आपल्या आहारामध्ये उडदाचा समावेश करावा. त्यासोबतच अनेक प्रकारच्या बियांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. जसं जवस आहेत किंवा भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मगज बी, अशा बियांचा समावेश केला तर पाळी व्यवस्थित येते. त्यासोबतच सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. ह्यामध्ये तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे मानसिक ताणतणाव कमी करावा. मानसिक ताणतणाव हे पाळी वेळेवर न येण्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे. स्त्रिया ह्या संवेदनशील असतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताण त्यांना लवकर येतो. अशा वेळेला जर स्ट्रेस लेवल व्यवस्थित मॅनेज केली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर अल्टिमेटली होतो. आणि म्हणूनच आपण मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत. आपल्या शरीरामधील सगळे हार्मोन्स सिक्रीट होण्याचं किंवा सगळ्या हार्मोन्सना आज्ञा देण्याचं काम जे आहे ते आपल्या मेंदूमध्ये चालतं.
अशा वेळेला जर मानसिक ताणतणाव जास्ती असेल तर आपल्या मेंदूमधील सगळे सेंटर्स व्यवस्थित काम करत नाहीत आणि तिथे काहीशी गडबड होते आणि हार्मोन्स व्यवस्थित सिक्रीट होत नाहीत आणि त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि पाळी वेळेवर येत नाही. त्यामुळे ध्यानधारणा करावी, सकारात्मक विचार करावेत आणि प्राणायाम केले तर ही स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे पाळी वेळेवर येऊ शकते. ह्यामध्ये सगळ्यात शेवटचा आणि तरीही अतिशय महत्वाचा असणारा उपाय म्हणजे आयुर्वेदिक उपचार. ह्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये औषधं, आहार, व्यायाम आणि गरज पडली तर पंचकर्म करतात. ह्यामध्ये जी औषधं वापरतात ती शरीरामधील वात कमी करणारी, त्यासोबतच हार्मोनल इम्बॅलन्स कमी करणारी, गर्भाशयाला बल देणारी, वजन कमी करणारी, पीसीओडी कमी करणारी अशी औषधं असतात. त्यासोबतच बस्ती आणि नस्य हे पंचकर्म ह्यामध्ये विशेष लाभदायक ठरतो. लक्षात घ्या, पाळी नियमित येणे हे स्त्रीच्या संपूर्ण आरोग्याचं लक्षण आहे. हार्मोनल इम्बॅलन्स हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. त्यामुळे कोणत्याही कृत्रिम औषधांशिवाय आपल्या दिनचर्येमध्ये बदल करणे, आपल्या आहारामध्ये चांगला बदल करणे, व्यायाम करणे, ताणतणाव कमी करणे आणि गरज पडली तर आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म करून घेणे हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे हा समतोल व्यवस्थित साधला जातो आणि कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि निघणारा परिणाम हा दीर्घकालीन असतो. त्यामुळे हे उपचार तुम्ही नक्की करून घ्या. धन्यवाद.